नमस्कार, मी मयूर दौलत ढेंगे, गट ग्रामपंचायत किनी सदस्य। तर आमच्या गावाच्या वतीने आणि संपूर्ण मांडळपासून तर आपण कुजव्यापर्यंत जे जातो त्या रस्त्यावर एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। शाळेत मुलं जात असतात आणि मुलं जात असताना त्यांना सर्वात मोठी अडचण म्हणजे रस्ता आहे। आणि या रस्त्याची हालत जर बघितली तर घराच्या बाहेरही पाऊल ठेवण्यासाठी कोणीही नकार देतो। आमच्या गावचं खूप रस्ता खराब आहे आणि आम्हाला जायला खूप अडचण होते, खूप त्रास पण होते। आम्ही सायकलनं जातो तर आमची सायकल पंक्चर होते। आम्हाला एसटी महामंडळाची बस पाहिजे 5 वाजता। मांडळपासून तर आपण कुजव्यापर्यंत जे जातो त्या रस्त्यावर एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहे की जवळपास 10 वर्षापासून या त्रासाला या जाचाला कंटाळावं लागत। येत असताना गावातला रस्ता इतका खराब आहे की बाहेर जाताना असं वाटते की नाहीच गेलं पाहिजे। गावातून येताना 2 लोकांचे इथे मृत्यू झालेले आहेत। हा रोड इतका खराब आहे की इथून गाडी चालवताना भीती वाटत आहे। आम्ही विद्यार्थ्यांनी काय करावं? सरकार जर आमचं ऐकत नसेल तर आम्ही काय करावं? सरकारने आमची मदत करायला पाहिजे आणि हा रोड सुधरवून द्यायला। आमच्या गावचा खूप रस्ता खराब आहे। आम्हाला लिफ्ट किनी ते कुजबा मार्ग, या मार्गाची एवढी अत्यंत दयनीय अवस्था होऊ नये की आम्ही रोज या मार्गाने अपडाऊन करतो। आम्हाला एवढा त्रास होतो या रोडनी। येथे कलेक्टर साहेबाकडे गेलो होतो, मान्य श्री जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सरांकडे। त्यांनी आम्हाला या रोड बनवून देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं आहे, पण अजूनही कोणतीही प्रतिक्रिया त्याच्यावर या रोडवर त्यांची आलेली नाही आहे। आम्ही रोज आपला जीव मुठीत घेऊन या रोडने मी प्रवास करतो। काय याला अडचण होत आहे? आम्ही या रस्त्याच्या जे हे आहे ते आम्ही बावनकुळे साहेबांना आणखी आमदार खासदारांना पण दिलं आहे। या सगळ्या रस्त्यामुळे एवढा त्रास आहे की काही लोकांनी तर सायकल गाडी 4 व्हीलर या सगळ्या या रोडनी जाऊ शकत नाही। या खासदार, आमदार, पालकमंत्री फक्त CM किंवा पंतप्रधान यांनाच आम्ही निवेदन दिले ग्रामपंचायततर्फे, तर आम्ही 32 ठराव दिले आहे। कुणी आजारी जरी पडला आणि त्याला जर 10 मिनिटं डॉक्टरने दिले तर 10 मिनिटात तो व्यक्ती मांडळला पोहोचू शकत नाही। ही परिस्थिती या रोडची झाली आहे। म्हणून सरकारला विनंती आहे आणि कडकडीची विनंती आहे। आम्ही याच्या अगोदर 35 वेळा ठराव सुद्धा दिले आहेत, तरी पण आमच्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे। या रोडनी चालता चालता माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट घसरून पडलो आणि हे हाताला दुखापत झाली आहे। तरी पण याच्याकडे रोडकडे शासन